दर महिन्याला इन्कम येऊ शकते, मूळ रक्कम वाढू शकते, इमर्जन्सीमध्ये पैसा काढता येईल आणि पुढच्या 20 वर्षांनंतरही तुमच्या मुलांसाठी खूप मोठी रक्कम उरू शकते. मित्रांनो, तुम्हाला परतावा मिळाला आणि हातात पैसा आला, पण त्या रात्री तुम्हाला नीट झोप लागली का? बहुतेकांना बाहेरून वाटतं की खूप पैसे मिळाले आहे, आता सगळं सेट आहे. पण खरं सांगायचं तर पैसे मिळाल्यानंतर एक वेगळाच विचार सुरू होतो. हा पैसा पुढे कधीपर्यंत टिकणार? दर महिन्याचा खर्च कसा निघणार? जमीन सुद्धा नाही म्हणजे शेतीचा उत्पन्न पण नाही. मग आता जन्मभर ह्याच पैशावर जगायला लागेल. पण हा पैसा काही वर्षातच संपला तर? ही भीती आणि असे विचार साहजिक आहे, कारण हाच विचार मुळशीमधल्या शेतकऱ्यांना सुद्धा आला होता. फरक एवढाच होता की त्यांना कोणी मार्गदर्शन करायला नव्हतं. पैसा आला पण प्लॅनिंग नव्हती, आणि जेव्हा प्लॅनिंग नसते तेव्हा मोठा पैसा पण न कळत हातातून निघून जातो. तुमच्यासोबत हे व्हायला नको म्हणून ही व्हिडिओ सिरीज आम्ही खास तुमच्यासाठी बनवली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं की काय नाही करायचं. बँक FD का नको, LIC का नको, भलती जमीन का नको, नातेवाईकांना मोठा पैसा का द्यायचा नाही. तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, आधी तो बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे की काय करायचं, कसं करायचं, कुठून करायचं आणि तुम्ही तुमच्या 2 करोडची योजना कशी करावी तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी. मित्रांनो, पहिला एक सिंपल प्रश्न विचारतो. तुम्हाला त्या 2 करोडमध्ये काय काय करायचं आहे? सगळ्यात पहिले ते पैसे सुरक्षित राहायला पाहिजे, दर महिन्याला रेग्युलर इन्कम यायला हवी, इमर्जन्सी आली तर काढता आले पाहिजे आणि महागाईमुळे पैशाची किंमत कमी व्हायला नको. तुमच्यासाठी ह्या 4 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आणि खरं सांगायचं तर ह्या 4ही गोष्टी एकाच जागी मिळणं खूप अवघड आहे. पण एक उपाय आहे जिथे या 4ही गोष्टी एकत्र मिळू शकतात. तो आहे डेट म्युच्युअल फंड. आता मी तुम्हाला सांगतो की डेट म्युच्युअल फंड्स काय असतात. डेट म्युच्युअल फंड अशा प्रकारचा फंड असतो जिथे खूप सारे लोक एकत्र पैसे जमा करतात आणि ते पैसे गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये, ट्रेजरी बिल्समध्ये आणि मोठ्या कंपनीजच्या बॉन्ड्समध्ये गुंतवले जातात. ह्या फंड्सने भूतकाळात 7 ते 10% परतावा दिला आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जास्त तर डेट म्युच्युअल फंड्समध्ये काहीच लॉक इन नसतं. हे नीट समजून घ्या. बँक FD मध्ये लॉक इन आहे, LIC मध्ये लॉक इन आहे, जमीनमध्ये तर पूर्णपणे लॉक इन आहे. पण डेट म्युच्युअल फंडमध्ये गरज पडली की पैसा लगेच काढता येतो. कोणाची परवानगी नाही लागत, कसली पेनल्टी नाही लागत आणि घरी बसल्या बसल्या पैसे काढता येतात. म्हणजे तुमच्या पैशावर तुमचाच कंट्रोल असतो. डेट म्युच्युअल फंड्सचा अजून एक फायदा असा आहे की तुम्ही तिथे एक सिस्टम सेट करू शकता ज्याने दर महिन्याला ऑटोमॅटिक पैसा तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतो. म्हणजे जमीन नसली तरी दर महिन्याला पगार सुरू राहतो. शेतीचे उत्पन्न बंद झाले तरी घराचा गॅस, लाईट बिल, औषधे, घराचा रोजचा खर्च सगळं आरामात चालू राहू शकतं. त्या सिस्टमला म्हणतात SWP, म्हणजेच सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन. तुम्हाला हे मी सिंपल भाषेत समजावतो. समजा तुम्ही भेटलेले 2 करोड डेट म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले आणि गरजेनुसार तुम्ही SWP ची रक्कम सेट केली. SWP म्हणजे तुम्ही फंडला सूचना देता की मला दर महिन्याला इतके रुपये हवे आहे आणि हे माझ्या बँक अकाउंटमध्ये यायला हवे. बस, त्यानंतर सिस्टम आपोआप काम करतं. तुम्हाला कुठे जायची गरज नाही, ATM मधून कॅश काढायची गरज नाही, कोणी एजंटला फोन करायची सुद्धा गरज नाही. आणि एका ॲपवरती तुम्हाला तुमच्या पूर्ण रकमेवरती नियंत्रण करता येते आणि त्याची व्हॅल्यू बघता येते. थोडं प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघूया. समजा तुम्ही 2 करोड गुंतवले, गरजेनुसार SWP वर 80,000 रुपये दर महिन्याला यावे असं सेट केलं. म्हणजे दर महिन्याला 80,000 डायरेक्ट अकाउंटमध्ये, वर्षाला 9,60,000. आता इम्पॉर्टंट पॉईंट बघा. 9,60,000 म्हणजे 2 करोडचं सुमारे 4.8% आहे. आणि समजा फंड सरासरी 7 ते 8% रिटर्न देतोय. म्हणजे तुम्ही 9,60,000 काढताय पण फंड 16 लाख कमावतोय. ह्या दोन्ही रकमांमधला जो फरक आहे तो तुमच्या गुंतवलेल्या 2 करोडला अजून वाढवतोय. आणि जर तुमच्याकडे अजून मोठी रक्कम असेल तर त्याच्या हिशोबाने तुम्ही दर महिन्याला अजून पैसे काढू शकता. जसे की 3 करोडला 1,20,000 महिना आणि 4 करोडला 1,60,000 महिना. याचा अर्थ काय? दर महिन्याला न काम करता पगार सुद्धा येतो आणि त्याची मूळ रक्कम सुद्धा वाढत जाते. हे जादू नाही, हे प्रॉपर प्लॅनिंग आणि गणित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इमर्जन्सी आली तर गरजे एवढे किंवा सगळे पैसे एकदम काढता येतात.
तुम्हाला कोणी अडवणारही नाही आणि काही विचारणार सुद्धा नाही. आता डेट फंड मध्ये सुद्धा ऑप्शन्स असतात. तुमच्यासाठी मुख्यतः 2 ऑप्शन्स योग्य आहेत. पहिला आहे लिक्विड फंड. हे सगळ्यात सेफ असतात आणि परतावा जनरली 6 ते 6.5% मिळतो. पैसा 1 ते 2 दिवसात अकाउंटमध्ये येतो. ज्यांना सेफ्टी आणि मनाची शांतता सगळ्यात महत्त्वाची आहे त्यांच्यासाठी लिक्विड फंड परफेक्ट आहे. आणि खरं सांगायचं तर परतावा मिळाल्यानंतर पहिले 6 महिने इमोशनली स्टेबल राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण ह्या टप्प्यामध्ये लोक चुकीचे निर्णय घेतात. म्हणून पहिले लिक्विड फंडमध्ये पैसे सुरक्षित ठेवा, शांत व्हा, परिस्थिती समजून घ्या आणि मगच पुढचा निर्णय घ्या. दुसरं ऑप्शन आहे शॉर्ट ड्युरेशन फंड. हे फंड्स थोडा जास्त परतावा देतात. भूतकाळात 7 ते 8% परतावा मिळाला आहे. हे लिक्विड फंडपेक्षा थोडे जास्त अस्थिर असू शकतात, पण तरी खूप सुरक्षित असतात. ज्यांना 2 ते 3 वर्षांसाठी पैसे गुंतवायचे आहे आणि थोडा जास्त परतावा पाहिजे त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. परतावा मिळाल्यानंतर तुमची स्ट्रॅटेजी काय असायला हवी? सगळ्यात पहिले लिक्विड फंडमध्ये 3 ते 6 महिने पैसे गुंतवा. मग थोडे थोडे पैसे शॉर्ट ड्युरेशनमध्ये शिफ्ट करा आणि लिक्विड फंडमधून SWP सुरू ठेवा, ज्याने तुम्हाला दर महिन्याला गरजेची रक्कम मिळेल. दोन्ही फंड्स एकत्र वापरता येतात आणि एक्झॅक्टली कसं मिक्स करायचं हे तुमच्या सिच्युएशनवर डिपेंड करतं. मित्रांनो, आता एक इम्पॉर्टंट गोष्ट, मंथली इन्कम येते, पैसा हळूहळू वाढतोय, सगळं चांगलं दिसतंय, पण एक अदृश्य शत्रू आहे ज्याचं नाव आहे महागाई. आज जो खर्च 40,000 मध्ये भागतो तो 10 वर्षानंतर 40,000 मध्ये भागणार नाही. आज 20 रुपयाचं दूध उद्या 40 रुपयांचं होईल. आज 500 रुपयांची औषधे उद्या 1000 रुपयांना होईल. म्हणजे भविष्यात जास्त पगार लागणार. म्हणून मूळ रक्कम थोडी जास्त वेगाने वाढायला हवी. हे साध्य करण्यासाठी एक पर्याय आहे, जो आहे क्रेडिट रिस्क फंड. आता हा डायरेक्ट सगळ्यांसाठी नाही, पण समजून घ्या. लिक्विड आणि शॉर्ट ड्युरेशन फंड्स खूप सुरक्षित असतात, पण क्रेडिट रिस्क फंड थोड्या जास्त रिस्की कंपन्यांना लोन देतात. म्हणून परतावा 8 ते 10% जाऊ शकतो. रिस्क थोडी जास्त असू शकते, पण वाढ खूप जास्त असते. म्हणूनच स्ट्रॅटेजी बॅलन्स्ड असावी. उदाहरणार्थ 2 करोड असतील तर 1 करोड 40 लाख लिक्विड फंड प्लस शॉर्ट ड्युरेशनमध्ये गुंतवा. हा तुमच्या पगाराचा पाया बनेल. 60 लाख क्रेडिट रिस्कमध्ये टाका. हे तुमच्या वाढीचं इंधन बनेल. जर ते 60 लाख 5 वर्षात 1 करोड झाले तर पुढच्या काळासाठी तुम्ही अजून मजबूत होता. ह्यामुळे पुढच्या SWPची रक्कम सुद्धा महागाईसोबत वाढवता येते. हा सट्टा नाही, हे स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग आणि गुंतवणूक आहे. आता तुम्ही महिन्याला किती पैसे काढू शकता हे तुमच्या रकमेवरती आणि तुमच्या गरजांवरती डिपेंड करतं. एकच फॉर्म्युला सगळ्यांसाठी परफेक्ट नसतो, म्हणून मार्गदर्शन गरजेचे आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही 80,000 काढा किंवा 1 लाख किंवा त्याहून जास्त, डेट म्युच्युअल फंडमध्ये कितीही रक्कम काढणे पॉसिबल आहे. जमीन विकायला नको, FD तोडायला नको, कोणाच्या पुढे हातपाय सुद्धा पसरायला नको. तुम्हाला बँकच्या चक्रा मारायला नाही लागत, पैसा डायरेक्ट तुमच्याकडे येतो. आता परतावा मिळाल्यानंतर हे प्रॅक्टिकली स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. पहिली स्टेप आहे KYC करणे. जसं तुम्ही बँक अकाउंट उघडता तसंच गुंतवणुकीचं अकाउंट उघडायला लागतं. त्यासाठी लागतं फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचं पासबुक. बस, एकदा KYC झाली की तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरतून कॉइन, ग्रो, कुवेरा किंवा MF सेंट्रल या सगळ्या ॲप्सवरून ऑनलाईन घरी बसल्या बसल्या अगदी 15 मिनिटात करू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अकाउंट ओपन करणं सोपं आहे, पण प्रॉपर फंड सिलेक्शन, SWP चालू करणे, ॲसेट ॲलोकेशन आणि टायमिंग हे निर्णय महत्त्वाचे आहेत. चुकीच्या जागी पैसे गुंतवले गेले नाही पाहिजे. म्हणूनच तुम्ही सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर सोबत अकाउंट ओपन करू शकता. अकाउंट फ्री असतं, फंडसुद्धा सेम असतात, रिटर्न्ससुद्धा सेम असतात. फरक एकच असतो की तुमच्यासोबत तुम्हाला मार्गदर्शन करायला एक सुशिक्षित माणूस असतो. मित्रांनो, आम्ही पुणे जिल्ह्यातली सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. आम्हाला माहीत आहे की पुरंदरमधले शेतकरी आता एक खूप नाजूक परिस्थितीमधून जात आहेत. कोणी नीट मार्गदर्शन नाही केलं तर मुळशीसारखी समस्या पुन्हा रिपीट होऊ शकते आणि ते आम्हाला होऊन द्यायचे नाही, कारण आम्ही सुद्धा शेतकऱ्याचे मुलं आहोत. जर आमच्या इथे असं काही घडलं असतं तर आम्ही आमच्या इथे सुद्धा असंच मार्गदर्शन दिलं असतं, ज्यासाठी आम्ही ही व्हिडिओ सिरीज बनवत आहे. जर तुम्हाला सुशिक्षित मार्गदर्शन हवं असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा.
आम्ही पहिले तुमची पूर्ण परिस्थिती समजून घेऊ. तुमची फॅमिली किती मोठी आहे, महिन्याचा खर्च किती आहे, तुमचे ध्येय काय आहेत हे समजून तुमच्या परताव्यानुसार तुमच्यासाठी वैयक्तिक प्लॅन बनवू. अकाउंट ओपनिंग पासून गुंतवणुकीपर्यंत पूर्ण सल्ला देऊ. जर तुम्हाला कोणत्या स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल तर आम्ही निपक्ष होऊन तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करू. तुम्हाला काही प्रश्न पडला असेल, प्रॉब्लेम आला असेल तर आम्हाला कधीही कॉल करू शकता. आणि एक गोष्ट क्लिअर सांगतो मित्रांनो, आम्ही तुमच्याकडून फीस घेत नाही. प्लॅनिंग, मार्गदर्शन, अकाउंट ओपनिंग या सगळ्यासाठी तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. तुमचा पैसा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट झाला आणि तुम्हाला त्यातून चांगला परतावा मिळाला तरच आम्हाला फायदा होतो, जो की वर्षभरात 0.5% इतका असतो. म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या 10,000 रुपयांमागे दर महिन्याला आम्हाला 4 रुपये भेटतात. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला फायदा झाला तरच आम्हाला फायदा होतो. म्हणून आमचा ध्येय एकच आहे की तुमचा पैसा सुरक्षित राहावा आणि पुढच्या पिढ्यांसाठी वाढावा. मित्रांनो, जमीन गेली हे फार मोठं दुःख आहे आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे. पण आता जे पैसे त्या जमिनीचा आशीर्वाद म्हणून भेटले आहे ते तुमच्या हातात आहे. प्लॅन आहे, सिस्टम आहे, मार्गदर्शन करायला आम्ही सुद्धा आहे. दर महिन्याला इन्कम येऊ शकते, मूळ रक्कम वाढू शकते, इमर्जन्सीमध्ये पैसा काढता येईल आणि पुढच्या 20 वर्षांनंतरही तुमच्या मुलांसाठी खूप मोठी रक्कम उरू शकते. मुळशीमधल्या शेतकऱ्यांसारखं वॉचमॅन व्हायला लागणार नाही. आता तुम्हाला एकच काम करायचं आहे. खाली कमेंटमध्ये लिहा संकल्प आणि स्क्रीनवरती आलेल्या नंबरवरती कॉल करा. हा व्हिडिओ तुमच्या गावात शेअर करा, कारण कधी कधी एक शेअर एका परिवाराचं फ्युचर वाचवू शकतो. धन्यवाद. काफी टैलेंटेड है आपकी बेटी सर बड़ी होकर इंडिया के लिए खेलना चाहती है. उसके फ्यूचर के लिए अभी से मैंने सेविंग भी स्टार्ट कर दी है. फ्यूचर की बात है तो सिर्फ उसे नहीं, आपको भी मैदान में उतरना पड़ेगा. मुझे इनका मतलब है म्यूचुअल फंड्स के मैदान में. सिर्फ सेविंग्स नहीं, हर महीने म्यूचुअल फंड्स में भी इन्वेस्ट कीजिए. वरना आपकी बेटी तो बड़ी होगी. पर उसके लिए सेव किए हुए पैसे शायद उतने ही रह जाएं. सही है सर. म्यूचुअल फंड निवेश बाजार जोखिमों के अधीन है. योजना से जुड़े सभी दस्तावेजों को ध्यान से पढ़ें.